महाराष्ट्र आवाज न्यूज। शिरपूर शहरातील महात्मा गांधी मार्केट परिसरातील सराफाच्या दुकानातून 3 अज्ञात महिलांनी हात चालाकीने तब्बल 6 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना समोर आली आहे। दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला असून या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिरपूर शहरातील सरस्वती कॉलनी येथील सुरेंद्र सन्मुखलाल सराफ यांचे महात्मा गांधी मार्केटमध्ये नंदुरबारकर सराफ या नावाचं सोन्या चांदीचं दुकान आहे। 5 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 10 वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडलं। दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास काळ्या रंगाचा बुरखा परिधान केलेल्या 3 महिला दुकानात आल्या। त्यांनी दुकानातील कानातील सोन्याचे दागिने पाहण्यास सांगितलं। दुकानदाराकडून दागिने दाखवले जात असताना महिलांनी पाहणी केल्याचं भासवत हात चलाकी केली आणि कोणतेही खरेदी न करता दुकानातून निघून गेला। दरम्यान रात्री 8 वाजता दुकान बंद करण्यापूर्वी सुरेंद्र सराफ हे दुकानातील मालाची तपासणी करत होते। त्यावेळी सोन्याच्या कानातील दागिन्यांचा एक बॉक्स जागेवर नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तातडीने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुपारी दुकानात आलेल्या 3 महिलांनी दागिन्यांचा बॉक्स हात चालाकीने लांबवल्याचं दिसून आलं। चोरी झालेल्या दागिन्यांचं वजन सुमारे 40 ग्राम असून त्यांची अंदाजे किंमत 6 लाख रुपये असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं। पोलिसांकडून तपास सुरू। घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिलांची ओळख पटवण्याचे तसेच त्यांचा माग काढण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। दिवसा गजबजलेल्या बाजारपेठेतील सराफाच्या दुकानात झालेल्या या चोरीच्या व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून बाजारपेठेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.